सत्कारणी वेळ कसाला मार्गी लावा म्हणून मी 6.5 वर्ष कडक अध्यात्मात होतो. 4.5 वर्ष झालं अन्नग्रहण नाही केलेलं आहे. अखंड उपवास चालू आहे माझा. त्यामुळे तब्येत आधीची आणि आताची फरक आहे. तर पायात चप्पल नाही घालत साधारण 2.5-3 वर्ष झाले. ते एक नवस बोललाय पण माझं अन्न त्याग हा माझा आयुष्यभरासाठी ठेवलेला. जे उपवासाला चालतं तेवढंच खातो फक्त. आता मी 2008 पासून इथं. आणि दुसरं एक महत्वाचं सांगायचं की ह्या अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये मी माझं नाव, मिडल नेम, सरनेम सगळं चेंज केलेलं आहे. माझं नाव रकुल कार्तिकेय पार्वती महादेव आहे. सरनेम माझा महादेव आहे. नावाने मला संबोधावं. गॅझेट ऑफ इंडियामध्ये मी ते तसं केलेलं आहे. आणि माझे सर्व डॉक्युमेंट्स, माझे आधार कार्ड, पॅन कार्ड, अकाउंट 3 वर्षापासून तसेच आहेत. त्यामुळे माझं नाव रकुल कार्तिकेय पार्वती महादेव. हळूहळू सवय होईल. आणि पत्रकारांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय. म्हणजे आता माझं सामाजिक जीवन तुम्हाला माहिती आहे. तुमच्या सर्वांच्या मदतीने मी एवढा मोठी भरारी घेऊ शकलो की राज्यभर माझं नाव झालं किंवा दिल्लीपर्यंत माझ्या त्या वेळातल्या प्रतिष्ठानच्या शाखा कर्नाटकात 2,500 मावळ्यापासून दिल्लीपर्यंत. आता तिथे वृत्तचे त्यावेळेस लोक वृत्तला होते. माझ्याबरोबर प्रत्येक शाखेला उद्घाटनाला यायचे. मी प्रामाणिकपणे सहकार्य मला सर्वांचं लाभलं. फक्त साताऱ्याच्या गादीसाठीच नाही तर मी जीवा महालेंच्या वंशजाला शोधून काढलं. त्याच्यानंतर पण दीपक प्रभाळकर सरांचं मला त्याच्यात मदत झाली, खूप मदत झाली. तानाजी मालुसरेंचे वंशज मला येऊन भेटले. शिवप्रभूंनी ज्या वेळात तानाजी मालुसरेंच्या पालखीला खांदा दिला त्या वेळात शिवप्रभूंनी स्वतःच्या छातीवर असणारी कवड्यांची माळ जी शिवप्रभूंनी तानाजी मालुसरेंच्या देहावर ठेवली होती, त्यांच्या गळ्यामध्ये घातली होती पालखीवर, ती माळ घेऊन बाळकृष्ण त्या वेळात आले होते. बाळकृष्ण मालुसरे मला भेटायला. आणि त्यावेळेस ती माळ माझ्या हातात दिली. म्हणजे तुमचं कार्य मी पाहिलंय, तुमचं शिवभक्ती पाहिलेली आहे, तर तुम्हाला ते डिझर्व करतं. माझ्या हातात दिली. मी नमस्कार केला. आणि काय म्हणजे जसं शिवभक्ती आणि तानाजी मालुसरेंची स्वराज्यावर भक्ती होती, ती भक्ती कुठं तरी आपल्या अंगात संचारती असं ते मला फिलिंग झाली. 5 मिनिटं नमन केलं आणि पुन्हा ती माळ त्यांच्याकडे मी दिली. अशा पद्धतीने मी काम करत आलोय. शिवभक्ती, स्वराज्यावर प्रेम, आपल्या सर्वसामान्यांसाठी कष्ट करत आलो. साधारण 2020 ही त्यावेळेला केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. एक स्कीम होती 2020 म्हणून. सरकार बदलत चालली, सगळं चाललं, पण मी माझी योजना थांबवली नाही. योजना काय होती की 2020 पर्यंत भारत देश मोतीबिंदू मुक्त करायचा. मग आपण त्याच्यामध्ये सक्रिय योगदान दिलं आणि आपल्या जिल्ह्याचं दायित्व आपण घेतलं की आपण जिल्हा मोतीबिंदू मुक्त करायचा. आणि मग त्याच्यामुळे मी त्या वेळात साधारण गावोगावी शिबिरं घेतली. आणि कुठं परमनंट शिबिरं राहतील तर वाईमध्ये आणि मल्हारपेठमध्ये, पाटणमध्ये मधुकर जाधव यांनी खूप सहकार्य केलं. तर आपले पाटण तालुक्यामध्ये 80,000 मोतीबिंदूची ऑपरेशन 2008 पासून आज तागायत झालेली आहे. म्हणजे इतकं छान आपल्या माध्यमातून काम झालं. 25,000च्या पेक्षा वाई तालुक्यात झाली. आणि उर्वरित जिल्ह्यात म्हणजे 1.25 लाख लोकांच्या डोळ्याला आपण चांगली दृष्टी देऊ शकलो. आणि एका ऑपरेशनला 10,000 खर्च येतो. 1.25 लाख झाले. त्याचा रेकॉर्ड पण आहे आपल्याकडं. त्याचा कधी म्हणजे राजकारणासाठी त्याचा मी कधी वापर केला नाही. त्याच्यानंतर आंदोलन असतील, जे आपलं विजेचं आणि पाण्याचं आंदोलन गाजलं, म्हणजे त्यावेळेस लोक पत्रकार माझ्याबरोबर असायचे. शाखा उद्घाटन म्हणायचे किती वेळा विजेचं पाण्याचं, म्हणजे लोड शेडिंग जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत ते चालू राहणार. त्याच्या वेळात त्या आंदोलनाने इतकं त्या विजेचा पाण्याचा मुद्दा परमेश्वराच्या कृपेने, आशीर्वादाने ह्या पद्धतीने आलेला होता. आणि त्यांना तुम्ही सर्वांनी खूप सहकार्य दिलं. जिल्ह्यातल्या लोकांनी सहकार्य दिलं. एवढी ताकद उभी झाली की आपण हाजेरी माळ भरू शकलो. आता ठीक आहे, दुसरं कोण तिथं म्हणजे संग्रहालय झालं दुसरं भरू शकत नाही, मग गर्वात नाही सांगत, पण एक सर्वसामान्य कुटुंबातल्या एक शिवभक्त मावळ्याची ताकद काय असते तर तो हाजेरी माळ भरू शकतो. जर त्याला लोकांनी त्याची भावना पवित्र असेल तर लोक तेवढ्या पद्धतीने मदत करतात. आणि ते करत असताना मग मध्यंतरी काही काळ घडला की माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल झाला. पण त्यावेळेस माझ्याबरोबर परिवारात कोणी नव्हतं. माझी लेकरं खूप लहान होती. म्हणजे जस्ट
छोटा हा चालायला लागला होता. त्यावेळेस एक क्षण सांगतो, जुन्या वाईट गोष्टी काढायच्या नाहीये, पण एक क्षण सांगतो. म्हणजे पत्रकारांचा माझ्यावर जीव घेतला त्यावेळेस प्रगतीताई पाटील मला भेटायला आले, सकाळचे शैलेंद्रजी भेटायला आले. मला अटक होती हे कळल्यावर, आणि माझ्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असतात आणि एक शिवलिंग असतं माझं पूजेचं, ते कोणाकडे द्यायचं? अटक झाल्यावर आपल्या लोकांचं सोनं नाणं आभूषण कोणाकडे तरी देतात, आमचं सोनं नाणं नाही, शिवभक्त आहे, महादेवांचा भक्त आहे. माझ्या रुद्राक्षाच्या जपलेल्या माळा आणि शिवलिंग, पुजलेलं शिवलिंग जे नेहमी माझ्या खिशात उजव्या बाजूला असायचं, दीपक प्रमोळकर सरांच्या हाती दिलं. ते भेटायला आले होते आणि मग त्यांनी ते योग्य ठिकाणी हे केलं. मग मी आतून 22 महिन्याने बाहेर आल्यानंतर हे केलं. आताही माझं जे काही राजकीय भूमिका थोड्या वेळानंतर मी मांडणार आहे, त्याच्यासाठी आपण सर्वांना बोलवलेलं आहे. तर पूर्वीचं सगळं मी आधीच सर्व सांगतोय. आता त्याच्यानंतर एक पक्षामध्ये जावं लागलं, का तर मी 22 महिने आत असल्यानंतर बाहेर आल्यानंतर विस्कळीत झालेलं होतं. शेताचं राखण करणार जर नाही तर शेत कोणी काही करू शकतं, मग अशी परिस्थिती झालेली होती. मग कुठला तरी पक्ष घ्यावा, मग त्या हिशोबाने मनसेमध्ये, आणि मला मनसेमध्ये खूप चांगलं राज्याचं पद दिलं होतं. शेतकरी सेना मी त्याच्यामध्ये फॉर्म केली, माझं योगदान त्याच्यामध्ये देऊन रेत कुमुदाची आंदोलनं घेतली, मायक्रो फायनान्सची आंदोलनं घेतली, आणि खूप ह्याच्यामध्ये होतं. पण मला लेकरांकडे लक्ष देण्यासाठी, वैयक्तिक कारणासाठी, सिंगल पेरेंट असल्यामुळे लेकरं लहानाची मोठी करून मग आंदोलन करू. बिन टाइम जर मायक्रो फायनान्स वाल्यांना न्याय मिळाला, रेत कुमुदाला नाही मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे. पण ते असं काही घडलं नाही. आता जसं मी माझा अध्यात्मातला तो टप्पा आटपला, आता मी समाजासाठी लढू शकतो, समाजात मिसळू शकतो. ते जसं सुरू झालं तसं मग मी आता काहीतरी राजकीय भूमिका आपण घेतली पाहिजे, कारण त्या राजकीय ताकदीशिवाय आपल्याला पुढं सर्वसामान्यांना न्याय देता येत नाही. त्यामुळं आपण एक राजकीय भूमिका आता लवकरच घेत आहोत. तर राजकीय भूमिका आपली अशी आहे की मी पहिल्यापासून म्हणजे सर्वसामान्यांबरोबर राहिलेलो आहे. सर्वसामान्यांबरोबर राहिलेलो आहे, सर्वसामान्यांबरोबर राहिलेलो आहे. मी अध्यात्म सर्व जाती धर्मांना मानतो. माझी जी भूमिका आहे ती ही आहे की कुठल्या पक्षात जायचं तर तो कुठल्याही एका जाती धर्माला, पंथाला असं न मानणारा असावा. त्याच्यामुळे, आणि त्याच पक्षाकडून मला काही वर्षांपूर्वी ऑफर आलेली, पण मी काही कारणास्तव ती टाळली. पण आता त्या पक्षातले वाईट प्रवृत्तीचे लोक निघून गेलेले आहेत, त्यामुळे काहीच हरकत नाही. त्यामुळे मी लवकरच येत्या 4 तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे. आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल. मग तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की मला मायक्रो फायनान्स सारखे गरीब, गोरगरीब पीडित असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती आंदोलनं तडीच नेता येतील. आणि मायक्रो फायनान्स हा विषय असा आहे की आता आपले पत्रकार बांधव तुम्ही आहात, तुमच्या जर घरामध्ये भगिनीला कोणाला लोन घ्यायचं झालं तर ते 11% मिळतं, बरोबर आहे, 11पेक्षा तर जास्त नाही. आणि जे गोरगरीब माझ्या भगिनी आहेत, जे त्यांना शेत पण नाही, शेतात कामाला जातात, आपल्या घरी धुणं भांडी करायला समजा कोण येत असेल तर त्यांना लोन किती टक्क्याने मिळतं? 18 ते 24% मिळतं. आणि मग फायनान्सवाले त्याच्यावर दंड बसवत बसवत ते 30% नेतात. असं त्या काळात भारतभरामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये साधारण 1.5 लाख कोटी होते. तो आकडा आता मी काढला तर तो 4.5 कोटीच्या वरती गेलेला आहे. तो आमच्याकडून, सर्वसामान्यांकडून जो जास्त व्याजदर घेतलेला आहे, तो व्याजदर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला मुभा मिळावी. हे असं आंदोलन इलेक्शन झाल्यानंतर सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली करावं अशी माझी ती विनंती राहील. आणि त्या पद्धतीने इलेक्शन जसं होतं तसं त्या आंदोलनाला देशभराचं आंदोलन आहे, कारण तो केंद्रात कायदा बदलावा लागणार. ही विनंती आहे. आता याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही दादा, तुम्ही मनसेतून ज्या वेळेला मनसे हा पक्ष सोडला त्यावेळेला तुम्ही घोषणा केली होती की मनसे हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष आहे, त्यानंतर मी कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही. बरोबर. मला असं वाटलं. हा, तुमचा प्रश्न तेच इथले जे झडपीचं जे सभागृह आहे त्या ठिकाणी तुम्ही त्यावेळेला बोलले. हो, मनसे माझा पहिला आणि शेवटचा पक्ष आहे. पण आता काय आहे की मनसे कुटुंबाचाच एक हिस्सा माझ्या, बरोबर, मनसे माझ्या कुटुंबाचा हिस्सा. पण माझे गोरगरीब जर हजारो संख्येने माझ्याकडे येतात, माझ्याकडे ढीग असायचा अर्जांचा, पत्रांचा पहिल्यापासून, मग त्यांना जर न्याय नाही देऊ शकला कोणी
कोणीच नाही न्याय दिलाय. मी मनसेवर काही टीका टिप्पणी करतोय असं नाही म्हणाले, पण मी पक्ष सोडला, पण आंदोलन तर चालू ठेवायला पाहिजे होतं किंवा त्यांना न्याय मिळायला पाहिजे होता. आजपर्यंत मिळालेला नाही. मग आता न्याय तो कुठून मिळू शकतो? तर आता रंग बदललेला आहे ध्वजाचा तिथला, म्हणजे धोरण कळलेलं आहे. मग मी कुठं काम करू शकतो? ज्या सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे, 18 पगड जातींना घेऊन चालणारे पवार साहेब आहेत, सर्व जाती धर्मांना मानतात. त्यामुळं माझी भूमिका ही, मला माझ्या माता भगिनींना फक्त मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून न्याय नाही द्यायचा आहे, मला एक ट्रस्ट पण फॉर्म करतोय आणि त्यांच्या हाताला पण काम द्यायचं आहे. आणि ज्या काही शासनाच्या, जसं मी हे सांगितलं 2020 योजना, मोतीबिंदूचे 1.25 लाख आपण ऑपरेशन्स केले, तशा बऱ्याच योजना आहेत, त्यांना प्रभावीपणे राबवायचं. कारण ह्या मायक्रो फायनान्सच्या लढ्यामध्ये हजारो माता भगिनी माझ्यावर जोडलेल्या आहेत आणि ते प्रेमाने दादा म्हणतात, एक भावनिक नातं निर्माण झाले. तर सर्व योजनांचा, शासकीय योजना त्यांचेच पैसे आहेत, कर रुपी भरलेले, ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्याच्यासाठी मग कुठला तरी पक्ष हवा. मग हा पक्ष मला सर्वात योग्य वाटतो. अध्यात्म आणि आता लगेच राजकारणामध्ये दोन्ही कशी लागणार? राजकारण हे पहिल्यापासून समाजकारणाबरोबर जोडल्यामुळं आपण कितीही समाजकारणात राहिलं तरी इलेक्शन आलं, कुठल्या ना कुठल्या पक्षाला सपोर्ट करून काय होतं, शासकीय ज्या योजना आहेत त्या राबवल्या गेल्या पाहिजे. कुठंतरी बाबा फोन झाला पाहिजे, कलेक्टर आहे, तलाठी आहे, काय आपण फोन करतो, सगळं होतं. पण ज्या मेन योजना आहेत, ज्या मंत्रालयाच्या लेवलला आहेत, केंद्रातल्या लेवलला आहेत, त्याच्यासाठी पक्ष गरजेचा आहे. शरद पवारांचा पक्ष घेण्यापाठी ऍक्च्युअल कारण काय? पवार साहेबांचं काय, आता सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे, तिथं आपले विचार म्हणजे ज्याला म्हणतात ना, त्या फ्रेम मध्ये आपण बसू शकतो. मी एकटा नाहीये, माझ्याबरोबर खूप हजारो संख्या आहे. आता मी माझे राहतो पिरवाडीमध्ये समजा, तर ज्या वेळामध्ये ईद असते तर 27वा रोजा माझा डन असतो, अख्खा रोजा पडतो. सकाळी उठल्याचा पहाटेचा तो मंत्र त्यांचा जो असतो तो जाप करतो, अख्खा तुमकी न गिळता तो संध्याकाळी त्याच्यानंतर तो मंत्र म्हणून मग तो उपवास होतो. आता अन्न नाही ग्रहण करत म्हणून, नाही तर ईदला हे झालं मुस्लिम समाजाचं. बौद्ध समाज, मुंबईमध्ये मी ज्या वेळेस पहिला माईक हातामध्ये घेतला, मुंबईमध्ये मी अपक्ष लढलो, 3 मताने सीट पडलेली होती. एक साताऱ्यातला तरुण 6 महिन्यामध्ये एवढी मोठी क्रांती करू शकतो. मुंबईमध्ये महानगरपालिकेला अपक्ष लढून 3 मतं कमी होती. अख्खा बौद्ध समाज माझ्या पाठीशी होता. बौद्ध पौर्णिमेला माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण झालं. मी त्यावेळेस सायंटिस्ट होतो, रिसर्चमध्ये काम करत होतो, लेक्चरर होतो. त्याच्यानंतर समाजकारणामध्ये आलो. समाजकारण करताना काय होतं की कुठेतरी दाबादाबी काहीतरी होतं, त्यामुळे काहीतरी हवं. मग लोकांच्या प्रतिसादामुळे, त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष अर्ज भरलेला. म्हणजे राजकारण असं नाही की मी साताऱ्यात आलो आणि मग समाजकार्य केलं आणि मग राजकारणात आलो. मी इलेक्शन लढलेलं आहे, म्हणजे बाबासाहेबांनी अधिकार दिलाय, कोणीही लढू शकतं. मी अपक्ष लढलेलो होतो आणि 3 मतं फक्त कमी पडली होती प्रस्थापितांच्या वेळेला. 6-7 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील, तर तुम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहात? नाही, इलेक्शन नाही. मला माझ्या माता भगिनी ज्या हजारोंच्या संख्येने आहेत, म्हणजे अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून माझ्याकडं लोक येऊन भेटायचे, तिथेच मला बाबा तुम्ही लढा उभा करताय. पण हा महाराष्ट्राचा लढा नाही, हा देशाचा लढा आहे. त्यामुळे मला मायक्रो फायनान्सला पण न्याय मिळवून द्यायचा, त्या योजनांचा लाभ पण होतो. हा नेमका प्रवेश आपला कुठं होणार आहे? जिल्हा परिषद मैदानावर पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये. त्यावेळात आम्ही आमचे स्वराज्याचे भगवे ध्वज घेऊन येणार. ते पवार साहेबांना ते जुने दिवस तेव्हाचे आठवले, भगव्या ध्वजांचे ते वातावरण आठवलं. पण त्यांनी आठवण करून दिली. मला भगवे ध्वज असतील तर मला असा निरोप आला की मला ते आवडेल. नाव तुम्ही खरं बदललंय, म्हणजे बदलाचं नक्की कारण काय? कारण की संदीप दादा मोजर ही सगळ्या जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याला माहिती, मुंबई पासून सगळं म्हणजे सर्वांना माहिती आहे. टर्निंग पॉईंट असं काय झालं की तुम्ही नाव बदललं? सगळं अध्यात्मामध्ये कलियुग आहे. संदीप म्हणजे अंधारामध्ये एक लावलेला दिवा. चांगला आहे ना, संदीपने पण चांगलं काम केलं, संदीप नाव घेऊन, बरोबर केलं. पण ह्या कलियुगामध्ये परमेश्वराचं नामस्मरण कोणी करणार नाही, बरोबर. माझं नाव घेतलं तर माझ्या हजारो माता भगिनी, शेतकरी माझं नाव बाबा हा आडनाव तरी घेतलं, महादेव झाला एक जप. रकुल कार्तिकेय म्हणलं, पार्वती म्हणलं, महादेव म्हणलं, हे माझं पूर्ण नाव झालं ना त्यांच्याकडून जप. इनडायरेक्टली आपण परमेश्वराची सेवा करून घ्यायचं. मग अडचण काय? नाम बदला आहे, काम नाही.
मग अध्यात्मामध्ये काय तुम्ही सॅटिस्फाईड नाही का? परत हा मार्ग नाही, अध्यात्म अखंड चालू आहे. आणि जे अन्नत्यागाचं व्रत आहे ते माझं अखंड चालू आहे आणि ध्यानधारणा रोजची चालू आहे माझी, आणि आधीही चालू होती सर. मला तेच म्हणायचं आहे, तर त्याच्यामध्ये एवढा परमानंद आनंद मिळत असेल तर मग तो सोडून परत इकडे कशाला? सर माझ्या माता भगिनींना, माझी ज्यांना परिवार मानून आम्ही लढा उभा केला, त्यांच्या जर अडीअडचणी आपण जपमाळ घेऊन बसायचं आणि माझ्या गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. एक फक्त घटना सांगतो तुम्हाला, अशा बऱ्याच घटना आहेत. एक उदाहरण देतो. एक व्यक्ती आहे सर्वसामान्य, कुणाच्या तरी घरी कामाला जाते किंवा कुणाच्या तरी शेतात कामाला जाते. त्या माऊलीच्या नावावर आता 4-5 फायनान्स कर्ज आहे, 50,000 30,000 झाले, 2-2.5 लाख रुपये. म्हणजे ह्यांनी रोबोट केलेले आहेत माझ्या माता भगिनीला. आणि मोठ्या मोठ्या सभा घेऊन हे लोक हे सांगतात आम्ही एवढ्या म्हणजे 8 लाख कोटी महिलांना मदत केली असं सांगतात. पायावर उभं नाही केलंय तुम्ही, त्यांना अख्खं शरीर रोबो करून ठेवलंय. ज्यांना 11% तुम्ही दिलं पाहिजे, हे काय मानले आहेत का आजचे लोक? पळून जातील पैसे घेऊन? नाही ना. मग काय फक्त त्यांचा त्या कायद्यामध्ये त्यांनी तरतूद काय केली की मॉर्गेज नाहीये यांचं, बिना मॉर्गेज बिना तारण कर्ज देतोय म्हणून 18% ते 24% घेऊ शकतात. पण त्याने 18% ते 24% 2.5 लाखाचा हिशोब काढा सर. पण तिने जेवढं काम करायचं ते सगळं त्या फायनान्सवाल्यांना द्यायचं, असं वर्षानुवर्ष चालू आहे. हे थांबवायचं आपल्याला. मग ते थांबवणं पण ईश्वरी सेवा नाही का सर? राष्ट्रवादीचा म्हणजे त्याच्यानं शरद पवारांचा सर्व धर्म संभाव हा आता कसं तुम्हाला दिसलं? कारण ते पूर्वी आधी होते. आधी मी धरणग्रस्त आहे. धरणांमध्ये पाणी नसल्यावर काय करायचं ते तसले लोक होते. त्यामुळे माझं काय मला ते जमू शकत नव्हतं. मग आता तो पक्षामध्ये ज्यांच्याशी जमू शकत नव्हतं ते लोक बाजूला आहे. मी शाखेच्या वेळात गेलो तर लोकवृत्तवाल्यांना विचारा, लाईट घालवली जायची शाखे माझ्या भाषणाच्या आधी. तुमचा परिवार आता तुम्ही म्हणताय सोबत आहे, हो, आर्य आणि कनिष्ठ सिंगल. तुमचे बंधू दुबईत असतात, मग आता त्यांचा तुम्हाला पाठिंबा राहणार का? नाही, माझा आता कुणाच्या पाठिंब्यावर किंवा काय असं त्याच्यावर नाही माझं काय. मी माझा परिवार जो आहे जिल्ह्यातले, राज्यातले, देशातले आणि अजून त्याच्या पलीकडे जे सर्वसामान्य ज्यांना गरज आहे ते माझा भाऊ तुम्हाला मदत करणार का? नाही, ते त्यांना विचारा, मला काय विचारू. तुम्ही किती लोकसभेला नेणार आहात? तुम्हाला दुसरे झेंडे बघायचे हजारोंच्या संख्येत. शिवसेना चिन्हाचा तुम्ही प्रचार करणार? निश्चित करणार. पक्षात प्रवेश करणार म्हणलं प्रश्नच नाही. पक्ष जबाबदारी देणार. काय इलेक्शनला किती दिवस राहिले तेवढा झंझावाताने प्रचार करणार. 4 तारखेला तुम्ही प्रवेश करताय, 5 तारखेला प्रचार संपतोय 5 वाजता संध्याकाळी. एक दिवस आहे. संविधान धोक्यात आहे असं तुम्हाला वाटतं का? संविधान धोक्यात आहे असं वाटतं का तुम्हाला? बरोबर बोलला. लोकशाहीचे दिंडवडे काढायचं चाललेलं आहे. संविधान धोक्यातच आहे. त्यामुळे सर्वसामान्य मग शिवभक्त मावळा असेल, बाबासाहेबांना मानणारे मावळे असतील, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि हुकुमशाही मोडीत काढली पाहिजे. म्हणजे उमेदवार कोण आहे ते म्हणतात ना, इधर उधर मत देखो, मोदी की तरफ देखो. अरे मोदी की तरफ देखो, तुम्ही काय केलं बाबा? मेडल घेऊन येणाऱ्या भगिनींना तिथं उपोषणाला बसायला लागलं आणि शिवप्रभूंचं नाव येऊन कराडला घेता. काय अर्थ आहे का त्याला? शिवप्रभूंचं नाव घ्यायचा अधिकार तरी आहे का मोदीजींना? चौरंग केला असता शिवप्रभू असते तर त्या जो कुस्ती फेडरेशनचा अध्यक्ष होता त्याचा, तुम्ही त्याला काढलं पण नाही, कारवाई पण नाही. हे भारत अख्खा देश बघत नाही का? माता भगिनी बघत नाहीत का? संविधान धोक्यात आहेच, निश्चितच आहे. नाव बदललं, परत उमेदवार बदलला असंही चर्चा होती, त्याबद्दल तुमचं मत काय? कुठला उमेदवार? मी प्रश्न समजलो नाही सर. प्रश्न असं की तुम्ही पूर्वीचं नाव बदललं. हा, माझं नाव. पूर्वी तुम्ही त्यांचा प्रचार केला असेल किंवा नसेल, होय, आणि आता दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करतो, त्यामुळे तुम्हाला काय असं परिवर्तन काय घडलं? म्हणजे मागच्या वेळामध्ये कुणाचा प्रचार केला असं म्हणायचं? मी मनसे पक्षात होतो, त्याच्या आधी मी कुठल्या पक्षात नव्हतो. मग माझं प्रतिष्ठान कुणाला सपोर्ट करायचं? राजे प्रतिष्ठानचं संस्थापक अध्यक्ष मी आहे, मुंबईत रजिस्टर आहे. कितीही काही कोणी म्हटलं तरी त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे त्या पुलात ते जात नाहीत कोणी लोक. मला कोणावर टीका नाही करायची. राजे प्रतिष्ठान माझंच होतं. मग मला त्यावेळेस मी काय करायचो? आपलं गादीवर जीव. मग आपण काय करायचं? ते ज्या पक्षात गेले त्या पक्षाला सपोर्ट करायचं. मग असं नाही की राष्ट्रवादीला मी पहिल्यांदाच सहकार्य करतो, आधी केलेलं आहे. त्याला शिवसेना चोरली, राष्ट्रवादी चोरली, तसं तुमचं राज्य प्रेसिडेंट चोरली असं तुम्हाला म्हणायचं नाही? असं काही म्हणायचं नाही. मी ते चरणी अर्पण असं त्यावेळेस स्टेटमेंट दिलेलंच होतं. चरणी अर्पण दुसऱ्या दिवशी स्वराज्य प्रतिष्ठान काढलं. मावळा मी शिवभक्त आहे, महादेवांचं भक्त आहे.
मृत्यूला जो भीत नाही तो कशाला कोणाला घेईल असं एकटा फिरत असतो. माझा काही तसं काही प्रश्न नाही. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तुमची जी पहिली आंदोलन होती ती आता तशीच होणार की पवारसाहेबांच्या सांगण्यावरून थोडंसं इकडं तिकडं नाही, त्याच्यात आता ते पक्ष काय जबाबदारी देईल, पण माझं प्रामुख्याने मागणी तीच असणार की मला माता भगिनींना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी थोडी मुभा मिळावी. मग ते नेतृत्व कोणी करावं. माझं वैयक्तिक इच्छा आहे की सुप्रियाताईंनी नेतृत्व करावं मायक्रो फायनान्सच्या लढ्याचं. कारण देशभर आहे. आता काल उमेदवार म्हटले, इथले कोण असतील उमेदवार भाजपचे ते म्हटले महाविकास आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही. आता महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी आहे राजे. देशाचे बोलताय तुम्ही, पंतप्रधान पदाचा उमेदवार बोलताय तेव्हा इंडिया अलायन्स बोला ना, बरोबर आहे की म्हणजे अशा पद्धतीने होतील आमच्या सुप्रियाताई पंतप्रधान पदाचे उमेदवार. पुढच्या पंचवार्षिकच्या वेळात आम्ही तशी तयारी करू. कारण मायक्रो फायनान्सचा हा जो लढा आहे हा देशभर होणार आहे. 2-3 भाषा नवीन शिकतोय. फक्त महाराष्ट्रापुरतं केंद्रित न करता अजून आजूबाजूच्या 2-3 राज्यांमध्ये तो लढा अजून उभा करायचा सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली असा मानस आहे. पण तरी पक्ष देईल ती जबाबदारी. माझ्याकडे काही भांडवल नाहीये, कष्ट आणि निष्ठा एवढंच आहे, त्याच्यापेक्षा भांडवल नाही. दादा तुम्ही अध्यात्माकडे वळलेला आहात. होय, पण तुम्ही ज्या पक्षात चाललाय तिथं अध्यात्म चालत नाही, तिथं सर्व धर्म समभाव चालतो. हो, मी सर्व जाती धर्मांना मानणारा आहे. मग त्यांचं अध्यात्म परत बाजूला ठेवणार नाही, अध्यात्म चालूच आहे ना माझा. मी आधीपासून सर्व जाती धर्मांना त्यांचा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीत चालला आता तर तिथेही भक्ती देव मानत नाही, बाजूला ठेवणार का? नाही, असं पवार साहेबांनी कधी सांगितलं नाही तुम्ही परमेश्वराला नमस्कार नका करू. तिथं बारामतीमध्ये अर्ज भरताना बजरंगाच्या समोर जाऊन नतमस्तक होतात पवार साहेब, सुप्रियाताई, जेही त्यांचे पहिल्यापासून त्यांचं ते एक ज्याला म्हणतो आपण संस्कार रुजलेले आहेत घरावर. असं काहीच नाही, कपाळाला टिकली असतेच ना. महादेवांच्या भक्तांच्या हातात एक तर डबरू असतो किंवा शस्त्र असते. तुम्ही तुतारी कशी काय घेतली? तुतारी सर्वसामान्यच आहे. मावळ आहे, मावळ्याच्या जवळची तुतारी आहे ना. कमळ बिमळ आमच्याकडे उगवतच नाही, चिखल आम्ही होऊनच देत नाही. जग जे लागतात कलियुगामध्ये ते सर्व, मी कुठला साधू संत सोडलेले नाहीये. सर्व साधू संत, सर्व देवदेवता सगळे माझे खूप आधी झाले, 2010च्या आधी झाले. आंदोलन करताना अध्यात्म मध्ये येणार का? नाही येणार. अध्यात्माची ती ताकद आणि ती शक्ती पक्षाला, माझ्या माता भगिनींना न्याय दिला, शेतकऱ्यांना न्याय दिला, ती आध्यात्मिक शक्ती मला मदत करणार. तुम्हाला अध्यात्म तुमच्या आंदोलनाला मदत करणार, निश्चित मदत करणार. आता जे आपल्या प्रतिनिधी विचारले की बा मंत्र तुम्ही सगळे हे केले का, त्या अनुषंगाने होय, मंत्र माझे सर्व जे लागतात तेवढे सगळे सामान्य मनुष्याने जेवढे मंत्र कंप्लीट केले पाहिजे जे आहे आपल्या ग्रंथामध्ये ते कधीच कंप्लीट 2010ला कंप्लीट.